आणि पुढची एक मोठी बातमी पाहूयात। शरद पवारांशी न बोलताच सुनेत्रा पवार या मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत। कुटुंबातल्या कुणाशीही संवाद न साधताच सुनेत्रा पवार यांनी बारामती सोडलेलं आहे। तर सुनेत्रा पवारांच्या संभाव्य नेता निवडीमध्ये शरद पवारांना दूर ठेवण्यात आलेलं आहे। अस्थि विसर्जनापर्यंत सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवारांसोबत होत्या। अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा पवारांचा कुटुंबियांशी संवाद झालेला नाही। तर सुनेत्रा पवारांनी संवाद न साधताच मुंबईमध्ये ते दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवारांनी संवाद न साधण्यानं विलीनीकरणाच्या चर्चेला आता खोडा पडलाय का, असा देखील सवाल उपस्थित झालाय। तर सुनेत्रा पवारांची आज विधिमंडळ नेतेपदी देखील जवळपास निवड ही निश्चित झालेली आहे। मात्र आपल्या इतर कुटुंबियांशी शरद पवारांशी काहीही संवाद न साधता त्या मुंबईमध्ये आल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याशी। मंदार, खरं तर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रित येतील, विलीनीकरण होईल अशा चर्चा होत्या। मात्र आता ही बातमी समोर येते की सुनेत्रा पवार या कोणतीही चर्चा न करता, कोणताही संवाद न साधता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। नेमकं काय घडतंय आणि विलीनीकरण यामुळे पुढे गेलंय किंवा खोडा पडलाय असं म्हणायचं? खरं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार ही चर्चा यामुळे सुरू झाली होती की अजित पवार त्यांच्या काकांकडे पुन्हा एकदा सरकत होते। महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका हे दोन्ही पक्ष एक दिलाने लढत होते, कारण हे दोन्ही पक्ष एकत्रित यावेत अशी अजित पवारांची इच्छा होती। तिकडून शरद पवारांची देखील इच्छा होती। मात्र अजित पवारांच्या पक्षातील जे नेते भाजपच्या जवळ गेलेले आहेत, ज्यामध्ये सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, धनंजय मुंडे आहेत, छगन भुजबळ आहेत, यांची मात्र अशी इच्छा नव्हती। आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर याच नेत्यांच्या फळीनी उचल खाल्ल्याची आपण पाहतो आहोत। मुंबईमध्ये या नेत्यांची बैठक तेव्हा होत होती जेव्हा अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन देखील झालेलं नव्हतं आणि हे अस्थींचं विसर्जन होईपर्यंत सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे या एकत्रित होत्या। दोघीही या रक्षा विसर्जनाच्या विधीला त्या ठिकाणी उपस्थित होत्या। मात्र त्यानंतर दोघी दोन वेगळ्या दिशेने गेल्या आणि त्यानंतर घडामोडींना आणखी वेग आला। सुनेत्रा पवार यांना निरोप आला की उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांना उद्याच घ्यायची आहे, म्हणजे आज घ्यायची आहे। आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पवार कुटुंबियांसोबत संवाद झालेला नाही। शरद पवारांना तर त्या भेटलेल्या देखील नाहीत। काल आपण पाहिलं होतं की सुप्रिया सुळे या सहवास या अजित पवारांच्या, सुनेत्रा पवारांच्या यांच्या निवासस्थानी देखील होत्या। दुपारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जेव्हा त्यांना भेटायला गेले होते तेव्हा सुप्रिया सुळे देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यानंतर रक्षा विसर्जनाच्या सोहळ्याला देखील, विधीला देखील दोघी एकत्रित होत्या। मात्र त्यानंतर सुनेत्रा पवार या त्यांच्या घरी आल्या, सहयोग या, आणि त्यानंतर सुप्रिया सुळे या त्यांच्या घरी गेल्या। त्यानंतर कोणताही संवाद सुनेत्रा पवार यांचा झालेला नाही। त्यामुळे पवार कुटुंबियांमध्ये नाराजी आहे। ज्या पद्धतीने हा शपथविधी सोहळा घाईमध्ये पार पडतो आहे, त्यामुळे शरद पवारांशी किंवा त्यांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याशी याबद्दल चर्चा झालेली नाही। त्यामुळे ही नाराजी आहे आणि या नाराजीचं रूपांतर आपण काल पाहिलं होतं। शरद पवार स्वतः बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत हे दाखवण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केला होता। नदीच्या प्रदूषणाची पाहणी त्यांनी केलेली होती आणि राहिला प्रश्न दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा। तर हे विलीनीकरण आता आणखी या विलीनीकरणामध्ये अडथळे येणार आहेत, किंबहुना हे विलीनीकरणाची प्रक्रिया थांबली आहे असं म्हणायला हरकत नाही। या विलीनीकरणामध्ये खोडा पडलाय आणि हा खोडा जे नेते अजित पवारांच्या पक्षातले भाजपच्या अधिक जवळ गेलेले आहेत, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ किंवा सुनील तटकरे, यांच्यामुळे पडलाय असं म्हणायला हरकत नाही। आकांक्षा, नक्कीच धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.